नमस्कार, भारतीच मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतोय नाश्त्याचा असा वेगळा प्रकार बनवतोय. नेहमी सारखा नाश्ता करून मुलं पण कंटाळतात, सगळ्यांनाच कंटाळा येतो. तर हा नवीन प्रकाराचा मी नाश्ता बनवलाय, तो एकदा नक्की करून बघा. साहित्य घेतलंय, आधी आपल्याला स्टफिंग करून घ्यायची आहे. एक कांदा घेतलाय, छोट्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय. एक शिमला मिरची, ती देखील या पद्धतीने बारीक कापून घेतली, आणि एक टोमॅटो. हे सगळं साहित्य आपल्याला एकत्र टाकून घ्यायचं आहे. आणि मक्याचे दाणे घेतलेले आहेत. हे मक्याचे दाणे मी पण पाण्यामध्ये वाफवून घेतलेले आहेत. आता आपल्याला यात टाकून घ्यायचंय ऑरिगॅनो, थोडी चिली फ्लेक्स टाकून घ्यायची आहे, आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मिक्स करून घेऊया आपण हे. आता हे आपल्याला हे मिक्स केलेलं सगळं साहित्य आपण हे बाजूला ठेवून घेऊया. एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे, ती जवळजवळ 3 तासापूर्वीच मी भिजवून ठेवलेली आहे. ती आपल्याला आता पाण्यातनं काढून घ्यायची आहे, आणि मिक्सरच्या भांड्यातच मी डायरेक्ट टाकते. छान अशी वाटून घ्यायची आहे. ही पाणी सगळं मी काढून घेतलेलं आहे, आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले मी डाळ. आता 2 मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत, आणि जो अर्धा इंच अद्रकचा तुकडा आहे तो देखील आपल्याला टाकून घ्यायचा आहे, आणि आपल्याला छान हे वाटून घ्यायचं आहे. मूग डाळ मी छान अशी वाटून घेतलेली आहे. आता आपण या भांड्यात काढून घेऊया. थोडंसं पाणी टाकलंय मी, आणि सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे. यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. छान असं हे मिक्स करून घेऊया. आता मिक्स झालेलं आहे हे छान असं. आता मी गॅसवरती आप्पे पात्र ठेवलेलं आहे. आता आपण डायरेक्ट रेसिपी कशी बनवायची ते बघूया. आप्पे पात्र ठेवलेलं आहे मी गॅसवरती. आता आपल्याला यात तेल टाकून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. आप्पे पात्र आपलं गरम झालंय. आपण आता हे बॅटर टाकून घेऊया. थोडं आपल्याला हे मिश्रण आप्पे पात्रात टाकून घ्यायचं आहे. थोडंसं घाई करायची आहे हे मिश्रण ओतण्यासाठी. आता आपल्याला हे मिश्रण पूर्ण पसरवून घ्यायचं आहे. या पद्धतीने गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. थोडं लवकर करायचं आहे. सगळं मिश्रण मी हे पसरवून घेतलंय. 1 मिनिट फक्त आपण झाकण ठेवून घ्या, आणि गॅस अगदी बारीक केलेला आहे. 1 मिनिट झालाय. आपण हे झाकण काढून घेतलंय. आता आपल्याला यात टाकून घ्यायचंय थोड्या प्रमाणात सॉस टाकायचा आहे. एक चमचा भरून एक थेंब आपण असे हे टाकून घ्यायचे त्याच्यात सर्व, आणि पूर्ण हे पसरवून घ्यायचं या पद्धतीनेच. या प्रकारे मी हे लावून घेतलेलं आहे. परत आणखीन झाकण ठेवून घेऊया. असं आपलं हे मिश्रण वाफवून राहिलं. आता आपण टाकायचं आहे यात जे आपण मिश्रण बनवलं आहे ते मिश्रण थोडं करून आपण टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी हे मिश्रण टाकून घेतलंय. आता आपल्याला वरून टाकायचं आहे चीज. गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे. या पद्धतीने आपण हे चीज टाकून घेतलंय. परत आपण आता झाकण ठेवूया अगदी 1 मिनिटासाठी, आणि गॅस आपण बारीकच ठेवलेला आहे. 1 मिनिट झालाय. आपण बघूया चीज छान असं मेल्ट होतंय. आता आपल्याला थोडंसं मसाला टाकून घ्यायचा आहे. तुम्ही पेरी मसाला टाकू शकता, किंवा मॅगी मसाला टाकू शकता, म्हणजे असं चटपटीत असा फ्लेवर येईल, मुलं आवडीने खातील. या पद्धतीने मी हे टाकून घेतलंय. आपण बघूया झालंय तयार. हे बघा छान असं निघतंय. हे कटोरी आपली तयार झालेली आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. घरच्या घरी इतका छान असा टेस्टी आणि प्रोटीन युक्त असा आपण हा नाश्ता बनवलेला आहे. मुलांनाच काय, सगळ्यांना, लहान मोठ्यांना सगळ्यांना खूप असा हा आवडीचा हा नाश्ता आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.